कादरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आता मिळणार बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया, स्त्रीरोग विभाग, सर्जरी विभाग, अस्थिरोग व मेडिसिन विभाग, सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार मोफत। पत्ता प्लॉट नंबर 10, मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालयाजवळ, सोलापूर। सोलापूर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी आरक्षण जाहीर होताच राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जोरदार हालचालींना वेग आला आहे। आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर तातडीने मंगळवारी दुपारी पार्क चौकातील शहराध्यक्ष संतोष पवार यांच्या कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सोलापुरातील सर्व प्रभागात राष्ट्रवादीच्या बैठका घेऊन आगामी महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद दाखवण्यावर शिक्कामोर्तब झाले। तसेच महापालिका निवडणुकीत सर्वधर्मीय उमेदवारांना सामावून घेऊन महापालिकेत सत्तेच्या दिशेने वाटचाल करण्याचाही निर्धार व्यक्त करण्यात आला। सोलापूर शहराच्या विकास कामांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोट्यवधींचा निधी दिला आहे। या निधीच्या माध्यमातून पिण्याचे पाणी, रस्ते यासह नियोजित बोरावणी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास करण्याचा निर्धार आहे। याशिवाय पालकमंत्री असताना दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून अनेक प्रभागांमध्ये विकास कामे पूर्ण करण्यात आली आहेत। सोलापूरकरांना या कामाची जाणीव आहे। तसेच महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून जनतेसमोर जाताना राष्ट्रवादीने केलेली कामे सांगून उमेदवारांना निवडून देण्यासाठी आवाहन करण्यात येणार आहे। नुकत्याच जाहीर झालेल्या आरक्षणानुसार त्या बैठक घेऊन इच्छुक उमेदवार आणि विद्यमान नगरसेवक यांची सांगड घालून अबकी बार 50 पारचा नारा देत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे शहराध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितले। या बैठकीला शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, आनंद चंदनशिवे, ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा, माजी सरचिटणीस प्रमोद भोसले, माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारी, महिला अध्यक्ष संगीता जोगदनकर, युवक अध्यक्ष सुहास कदम, माजी नगरसेवक सिद्धाराम आनंदकर, गणेश पुजारी, वाहिदा शेख, ओबीसीचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम नदा, प्रदेश सचिव इरफान शेख, अल्पसंख्याकचे राष्ट्रीय सचिव फारुख मटके, अविनाश भळकुंबे आदी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।